लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आलेली आहे। आज अखेर लाडक्या बहिणींची प्रतीक्षा समाप्त झालेली आहे आणि आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आज आर्टिकल आलेला आहे लाडकी बहीण योजनेबाबत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांनी आर्टिकल जाहीर केलेला आहे। तो आर्टिकल मी तुम्हाला वाचून दाखवतो की लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचा हप्ता आणि एप्रिल महिन्याचा हप्ता खरोखर सुरू झालेला आहे। अखेरकार लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। 12 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहे। कोणकोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये आज पैसे वाटप होत आहे त्या जिल्ह्यांचे नाव मी तुम्हाला वाचून दाखवतो। पैसे जमा झाले आणि 1500 रुपये मार्च महिन्याचे आणि एप्रिल महिन्याचे 1500 रुपये असं 3000 रुपयाचा मेसेज आलेला आहे। सर्वात अगोदर मी तुम्हाला आर्टिकल वाचून दाखवतो। या आर्टिकल मध्ये काय काय माहिती आलेली आहे, कोणत्या बहिणींना पैसे जमा होत आहे, कोणत्या बहिणींना पैसे जमा होत नसेल आणि जर तुम्हाला अजूनही पैसे आलेले नसतील तर तुम्हाला काय करावं लागेल याची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। सर्वात अगोदर आपण आर्टिकल पाहूया। बघा आर्टिकल आलेला आहे। आजची सर्वात मोठी बातमी आहे। फक्त 5 मिनिटांपूर्वी मुख्यमंत्री यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये आजपासून जमा होण्यास सुरुवात केलेली आहे आणि त्यांनी डेबिटचा बटन दाबून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा केलेले आहेत। बघा जर तुम्ही या योजनेचा लाभ घेत असाल तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, कारण तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आलेली आहे। आता कोणाला पैसे मिळणार आहे, सर्वात महत्त्वाचा प्रश्न, कोणाला पैसे मिळणार आहे, कधी जमा होणार आहे आणि जर पैसे आले नसतील तर काय करायचं। अजूनही जर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नसतील तर तुम्हाला एक काम करून घेणं गरजेचं आहे। ते काम कोणतं असणार आहे ते कामाबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। जिल्ह्यांचे नाव देखील मी तुम्हाला सांगणार आहे। सर्वात अगोदर महत्त्वाची माहिती आपण पाहूया। बघा लाडक्या बहिणींना सर्वात अगोदर मी जिल्ह्यांची नाव वाचून दाखवतो, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहे। तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल तुम्हाला देखील हप्ता जमा झाला असेल तर बघा सर्वात अगोदर लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये या जिल्ह्यांमध्ये जमा झाले त्या जिल्ह्यांची यादी आलेली आहे। रायगडमध्ये जर तुम्ही राहत असाल तर 3000 रुपये प्रमाणे तुम्हाला हप्ता आलेला आहे। आता 3000 रुपये म्हणजे एप्रिल महिन्याचे आणि मार्च महिन्याचे 3000 रुपये। रत्नागिरीमध्ये सुद्धा 3000 रुपये जमा झालेले आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा 3000 रुपये आलेले आहे। पुण्यामध्ये 3000 रुपये जमा झालेले आहे। सातारामध्ये 3000 रुपये जमा झालेले आहे। सांगलीमध्ये 3000 रुपये जमा झाले। सोलापूरमध्ये देखील 3000 रुपये जमा झालेले आहे। कोल्हापूरमध्ये देखील 3000 रुपये जमा झाले। नाशिकवाल्यांसाठी पण आनंदाची बातमी, अहमदनगरमध्ये सुद्धा पैसे जमा झालेले आहे। पुढील जिल्ह्यांचे नाव पाहूया। यवतमाळला देखील 3000 रुपये जमा झालेले आहे। वाशिमला जमा झालेले आहे। नागपूरला देखील 3000 रुपये जमा झालेले आहे। वर्धा जिल्ह्यामध्ये राहत असाल तरी देखील पैसे आलेले आहे। भंडारा जिल्ह्यामध्ये 3000 रुपये जमा झाले। गोंदिया जिल्ह्यामध्ये 3000 रुपये जमा झाले। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये राहत असाल 3000 रुपये जमा झाले। गडचिरोलीमध्ये 3000 रुपये। मुंबई शहरमध्ये देखील 3000 रुपये। मुंबई उपनगरमध्ये देखील 3000 रुपये। ठाण्यामध्ये 3000 रुपये। पालघरमध्ये 3000 रुपये असं या जिल्ह्याची नावं आलेली आहे। तुम्ही जर या जिल्ह्यांपैकी राहत असाल तुम्हाला हप्ता जमा झाला असेल तर कमेंटमध्ये सांगा। आता कोणाला पैसे जमा होत नाही याचं मागचं कारण काय आहे ते मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो। तर बघा आता पैसे कोणाला येणार नाही याचं कारण काय आहे, जर तुम्हाला अजून पैसे आले नसतील तर सर्वात अगोदर तुम्हाला हे काम करून घेणं गरजेचं आहे। लाडकी बहीण योजनेबाबत ही महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे। जर केवायसी पूर्ण नसेल, अपूर्ण केवायसी केली असेल म्हणजे केवायसी मध्ये काही त्रुटी झाली असेल तरी देखील तुम्हाला पैसे जमा होणार नाही। ज्यांनी बँक खात्याची केवायसी पूर्ण केली नाही त्यांचे पैसे थांबवू शकतात, म्हणजे त्यांना पैसे जमा होणार नाही जर बँकेची केवायसी अपूर्ण असेल तर। आधार लिंकिंग नाही, बँक खात्याशी आधार लिंकिंग नसेल, डेबिटी फेल होईल आणि पैसे जमा होणार नाहीत। आणि अर्ज पेंडिंग आणि रिजेक्ट मध्ये जर दाखवत असेल तरी देखील हप्ता जमा होणार नाही। तर यामागचं कारण काय आहे ते आपण पाहूया। डुप्लिकेट अर्ज, एकाच व्यक्तीचे 2 अर्ज असल्यास एक रद्द केला जाणार आहे। तर एका कुटुंबातील एका घरातील फक्त 2च महिलांना लाभ दिला गेला आहे। जर एका कुटुंबात 3 महिला किंवा 4 महिला लाभ घेत असतील तर इथं फक्त तुम्हाला 2च महिलांना पैसे जमा होतील, त्यापैकी बाकी सर्व महिलांचे अर्ज रद्द केले जाणार आहे। बँक खाते बंद, निष्क्रिय, इनॅक्टिव्ह अकाउंट असल्यास पैसे जमा होणार नाही। आता तुम्हाला तुमचं खातं चालू आहे की नाही ते खात्री करून घेणं सुद्धा गरजेचं आहे, तरच तुम्हाला पैसे जमा होतील, अन्यथा पैसे जमा होणार नाही। एक गोष्ट लक्षात घ्या, आता पैसे जमा कसं होत आहे,
लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतात जर खातं तुमचं चालू असेल तरच पैसे जमा होतील, अन्यथा जमा होणार नाही. मिळालेल्या माहितीनुसार राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेसाठी निधी मंजूर केला आहे. आजपासून काही जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होत आहेत. तुम्हाला जिल्ह्यांचे नाव वाचून दाखवले, त्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होत आहेत. उर्वरित जिल्ह्यांमध्ये पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये पैसे जमा होतील. यावेळेस 3,000 रुपये थेट बँक खात्यात डेबिटच्या माध्यमातून द्वारे जमा केले जात आहे. जर तुम्ही या योजनेचे पात्र लाभार्थी असाल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. डेबिटच्या माध्यमातून 3,000 रुपये तुमच्या बँक अकाउंटमध्ये जमा होत आहेत. आणखीन काही अपडेट आली आहे का? योजनेचे पात्रतेत बसत नसाल, सरकारच्या नियमानुसार अपात्र असल्यास लाभ बंद होणार आहे. सरकारचे जे नियम आहेत त्या नियमांमध्ये जर बसत नसाल तरी देखील अपात्र असाल. जर सरकारी नियमांमध्ये तुम्ही बसत नसाल आणि जर तुम्ही तरी त्या योजनेचा लाभ घेत असाल तरी देखील तुम्हाला अपात्र केले जाऊ शकतं. जसं की 2.5 लाखाच्या उत्पन्न कमी, 4 चाकी गाडी नकोय, ज्या बहिणीच्या नावावर शेती असेल त्या बहिणींना लाभ बंद होणार आहे. ही योजना गोरगरीब महिलांसाठी आणलेली आहे आणि त्याच बहिणींना याचा लाभ भेटणार आहे. कोणी सरकारी नोकरीवर असेल तरी पण याचा लाभ घेत असेल तरी त्यांचा लाभ बंद होणार आहे. मोबाईल नंबर अपडेट नाही, SMS अपडेट मिळत नाही, काही वेळेस प्रक्रिया अडकते. तर या सर्व प्रॉब्लेम जे असतील यामुळे लाडकी बहीण योजनेचा लाभ बंद होत आहे आणि या योजनेचा लाभ अजिबात तुमच्या खात्यामध्ये जमा होणार नाही. कारण योजनेचा लाभ फक्त गोरगरीब महिलांसाठी दिलेला आहे आणि मोबाईल नंबर, बँक खातं, KYC वगैरे पूर्ण आहे का ते दुरुस्ती करून घेणं गरजेचं आहे. लाडकी बहीण योजनेची KYC, बँकेची KYC, मोबाईल नंबर आणि योजनेसाठी पात्रता या सर्व गोष्टी जर क्लिअर असतात आणि आत्तापर्यंत तुम्हाला फेब्रुवारीपर्यंत हप्ता कंटिन्यू भेटलेला आहे तरच तुम्हाला हप्ता जमा होईल. जर तुम्हाला हप्ता पेंडिंग दाखवत असेल, कोणाला जानेवारी महिन्याचा भेटला नाही, फेब्रुवारी महिन्याचा भेटला नाही, डिसेंबर महिन्याचा भेटला नाही किंवा नोव्हेंबर महिन्याचा भेटला नाही, तर अशा बहिणींना हप्ता जमा होणार नाही. कारण त्यांचा हप्ता होल्ड केला गेला आहे. होल्ड केला गेला आहे म्हणजे त्यांना हप्ता जमा होत नाही. कारण काहीतरी प्रॉब्लेम त्यामध्ये आलेला आहे. त्यांच्या KYC मध्ये प्रॉब्लेम आला असेल किंवा कुठल्या तरी प्रॉब्लेम आला असेल तर अशा बहिणींना लाभ दिला जाणार नाही. फक्त लाभ त्याच बहिणींना दिला जाईल ज्यांना जानेवारी फेब्रुवारी कंटिन्यू हप्ता भेटलेला आहे. ज्यावेळेस राज्य सरकारने हप्ता तुमच्या बँक अकाउंटमध्ये टाकलेला आहे त्याच वेळेस तुम्हाला जर तो हप्ता भेटला असेल तर तुम्हाला नक्कीच एप्रिल महिन्याचा आणि मार्च महिन्याचे एकत्र 3,000 रुपये जमा झालेले असतील आणि होत आहे. 1 ते 2 दिवसामध्ये पैसे जमा होतील, काळजी करू नका. आज उद्या परवा 3 दिवसामध्ये तुम्हाला पैसे वाटप होतील आणि 3 दिवसामध्ये सर्व महाराष्ट्रामध्ये पैसे वाटप होणार आहे. जर तुम्हाला हप्ता जमा झाला असेल तर कमेंटमध्ये तुम्ही लिहू शकता आणि लिहिताना तुमच्या जिल्ह्यांची नावं नक्की लिहा. कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा झाले, कोणत्या जिल्ह्यामध्ये जमा झाले नाही ते सुद्धा आपल्याला कळेल. जिल्ह्यांची नावं लिहा आणि आले असतील तर हो लिहा, नाही आले असतील तर नाही सुद्धा लिहू शकता. आणि जास्तीत जास्त बहिणींपर्यंत ही माहिती शेअर करा जेणेकरून सर्व बहिणींना ही माहिती कळली पाहिजे. तर भेटूया पुढच्या मोठ्या अपडेटमध्ये.